मेरा पिया घर आया हो राम जी, मेरा पिया घर आया हो राम जी. चला बा, चला बा. आईला माझ्या मित्राचं त्या बिक्याच्या पुरीचं लग्न आहे. हं? तू पुन्हा म्हणशील का रे लग्नाला नाही आला तू, परत जाईल निघून. मस्त डवळे कपडे घालतो, हासे आहतक प्रिय बी मारून जातो. माझ्या अख्ख्या वराडाला वास आला पाहिजे. नवरीच्या कलवाऱ्यात नुसत्या खुशच झाल्या पाहिजे, अशा पास सुटल्या पाहिजे. कोणा शेंट मारेल बा. झालंय शांता, तू पहिले इकडे ये ग. बया काय झालं तुम्हाला? तू पहिले इकडे ये. तुला आहे ना थोडासा चटकच दिला पाहिजे. काय झालं? तुला काय सांगेल होतं, बिकेच्या पुरीच्या लग्नाला जायचंय. ह्या शर्त इस्त्री कर. बया एकट आहे ना, तुमची अशी ढेर वाढत चालली त्याच्यामुळे ते तरंगू राहिला शर्ट. मला काय एवढा टाइम आहे का इस्त्री करायला? आणि काय हो त्या भिक्याच्या पुरीच्या लग्नाला तुम्हाला एवढं टाकाटक बनवून जायचं म्हणजे तिकडं कुणी येणार आहे का? तो भिक्या कोण लागतो तुमचा? भिक्या मित्र आहे, आम्ही एका कंपनीत आहे कामाला. हा ठीक आहे ना, मग चांगलं आहे ना. त्याला काय होतं इस्त्री हे बटन लावून घ्या. चला बरं. बया आले छान दिसू राहिले, छान सारा गोळा झाला तू. त्याला काही होत नाही. ते असाच त्यांना म्हणायचं घेतानीच असा गेले स्टाईल आहे तशी म्हणायचं. तुला का वाटतं बा मला एखादी पोर पद्धती काय नवं लागणार? कधी तो चांगलं मा देखावलं नाही. तुम्हाला कोण पटवित? कोण पाहता तुमच्या थोबाडाक? तुमचे निमे दात पडून गेले, तुम्हाला कोण पुशित? मी कशी दिसते? तू छानच आहे दिसाय. माझ आता नको जाऊ, मला लय पटत या. हा का? मग जा तिकडं पुरी पाच बसा मरू दे तिकडं. मी काय म्हणते ऐका, थांबा मी स्प्रे आणते तुमच्या अंगावर. बया तुम्ही लईच खुश झाली बाई. हा अन्ना बरं बरं प्रिया. हा बया काही म्हणा बाई, तुम्ही लई सुंदर दिसू राहिली बाई आज. आता मस्त स्प्रे मारा. आणि मी काय म्हणते, करा वरती इकडून. खपतोय मी वरच कर. ऐका ना, हे नका करू बर का. काय? अहो म्हणलं लग्न लावून जेवल्या खावल्याशिवाय येऊ नका धावपळ करीत. नाही तर तुम्ही म्हणशाल माय बायको एकटी आहे घरी आणि चला पटापटा जावा. काही घाई नका करू. नाही नाही ऐक ना शांता, तू मला आहे ना पहाटे 3-4 वाजता यायला. रात्रीचं लग्न आहे ना? रातचं आहे. बरं बरं. तू जेवण खावण करून तू झोपून घे असं म्हणते. बरं बरं जाऊ का मग? हा जा बाई मग पोटभर जावा बर का. हा मी कसा दिसतो? लय छान दिसू राहिले बाई तुम्ही. तू पाय ना कशी शोभती मला. अरे बरं मी काय म्हणते, जा मग तुम्ही आता नका लय टाइमपास करू. नाही नाही चालतो मग. लय वास येऊ राहिला तुमचा. मग जा बर का. हा चाल. सांभाळून जा. हा आणि जा. बाई बरं झालं बाई, दिलं यांना लग्नाला काढून. त्या नाम्याच्या पोरीचं लग्न आहे, तो लय जिगरी दोस्त आहे यांच्यावाला. चल मी आहे ना आता त्या गंगारामला फोन करते, त्या महामित्राला. रात्रीचं लग्न आहे, आता हे काही येते नाही, पहाटे 3-4 येतील. तवर तो येईल बी निघून जाईल. फोन इकडंच राहिला वाटतं. हॅलो हॅलो. मी काय म्हणू राहिले गंगाराम? हा बोला, आठवण आली का तुला? आणि बाबा महिना झाला तुला फोनच केला नाही. तुला आठवण येते तेव्हाच फोन करते तू. ते अरे तुला असा फोन केला, ते मानावरा गेला लग्नाला. हा त्या नाण्याच्या पोरीचं लग्न आहे ना त्यांच्या मित्राच्या. हा हा हा. आता मग तो म्हण मी काय आता येणारच नाही म्हणे शांता, संध्याकाळचं लग्न आहे. तर तो डायरेक्ट येणार आहे पहाटे 3-4 वाजता. आता काय आपल्या दोघांचं राज्य आहे, तू आता लगेच निघून ये बाबा. तो पाट्या येणार आहे का? अगं शांत, पाट्या येतोय म्हणला. तो पाणी येईल 3-4 वाजता. मग मी आलोच बघ. तू मला माहितीये लगेच माकडावानी उड्या मारीत येशील तू. आलो 2च मिनिटात आलो घरी तुझ्या. बर ये बाबा लवकर. आलोच. हा ठेव का? हा ठेव. हा बापरे झालं बाई एकदाच. गेलं बाई मानावरा निघून. गंगेला फोन केला, आता मस्त गंगा येईल, आम्ही 2 जण मस्त मजा करू आता. भया आलं वाटतं गंगा लगेच धावत. आले
उघड ना दरवाजा लवकर. मला एकतर कसंच कसं झालंय. बाया गंग्या हा. आला का तू? मी आलो ना. तुला आठवण येत होती बाबा. ए बाबा त्याच्यावर नको बसू. नाही त्याच्यावर नाही बसत का? तुटल ते. नाही त्याच्यावर कशाला बसतो? तू असताना मी त्याच्यावर बसीन का? मग काय? मला तू आहे ना बसायला. बया तुला पांचट बोलत आहे बाबा. मग मला सांग बरं, मी तुझ्याशिवाय कुठं बसीन का? ऐक ना हा. तो मा नवरा नाही. मुडदा मला म्हणून मी पार येईल आता काय म्हणी नाम्याच्या पुरीचं लग्न आहे संध्याकाळचं. म्हणले आज आपल्याला संधी आहे तर संधीचं सोनच करून घ्यावा. मग मी पण सोनच करायला आलोय. लगेच तुला फोन केला बाबा आणि तू तर काय उड्या मारीत मारीत लगेच 5 मिनिटात हजर. अगं तुझ्या घरापासून चाललो होतो तेवढा तुझा फोन आला. मी ती गाडी पण दिली पाठवून मी डायरेक्ट आलो इकडे. म्हणजे माझ्या घराच्या खालूनच चालला होता का तू? हा. हा का? मग बर बर. मग काय म्हणतो? हा. ए बाबा तो लय केस पिकले बर का दाढी मध्ये. अगं आता तू मला भेटायला झाली म्हणून मी विचारच करत बसतोय. म्हणजे विचाराने पिकले का ते? आणि मग काय? डावळा फटक होत चालला. आता काय अगं दिवस आपले. आपण जाऊ दे बाबा. हा. तू पार ढवळा जरी झाला हा. ना तरी तू मला आवडतो. हा ना. मी तो आवाज प्रेम करते ते माझ्या नवऱ्यावर प्रेम करीत नाही. माझं- आणि काय आहे ते तुला एक सांगू का खरं खरं ते आहे थोडं दिसाय बरं आहे पण आहे ना त्याच्याकडून माझ्या हाऊसच होत नाही बाबा. म्हणजे जसं तुझं प्रेम भेटतं ना तसं त्याच्याकडून मला भेटतच नाही. तू बाबा बाबा तू ते म्हणते ना काय छोटा धमाक काय ते काय धमाका काय छोटा बॉम्ब. हा छोटा बॉम्ब आहे पण बडा धमाका आहे हा, तू. नाही. बाबा तो एकदा सुरुवात केली हो. आपल्याकडे सुट्टीच नसती. नको विचारू बाबा तू हा. डेंजर आहे तू. बरं. हा, पण मला आहे ना हा, तू जवळ आली ना हा. की मला राहतच नाही. तू काय पण म्हण. हा का? असं वाटतंय कधी तुझा चोळा मोळा करावा. होय बाबा आणि ती त्या दिवशी लय गाल लाल केली होती बाबा असं नको करू तू. मग तुला माहितीये ना मला पप्पी घेतल्याशिवाय करमत नाही. हा हा हा, मग आणि गंगा हा. जेवला का तू? अगं मी जेवलो कशाचं तुला एक काय. सांगू का हा. आता एक काम करू आज आहे ना मटण आणू मस्त स्वयंपाक बनवू तुला अशी भाजी बनविते अशी भाजी बनविते हा. आणि मस्त जेवायचं आणि लगेच भिडायचं. अगं ते मटण खाऊन बिडू पण त्याच्या अगोदर आहे हा? ना मस्तपैकी एक राऊंड मारून घेऊ आपण. आणि लगेच का? हा मग शांते. हा? पण आहे ना पहिला राऊंड मारला असता हा? पण तशी मजा येत नाही तुला माहिती आहे ना. हा तशी येत नाही म्हणजे काय करायचं तुला? अगं खिशात घेऊन आलोय मी. काय? ये बाय. बापरे म्हणजे तू दारू पिणार आहे का? मग अगं 10 पेल्याशिवाय तर तिला डेअरिंग येत नाही मजा येत नाही. मग करणार का तू पिऊन? हा. ओ बाबो. तुला माहितीये ना एकदा का आपल्या डोक्यात आकाबाई गेली हा की आपलं इंजिन लय कडक चालतं मग. खडक? हा. बरं बरं घे लवकर पिऊन मग बाबा आणि थोडीशी पटक्यान पिय बर का. हा. कसं आहे लय वेळ नको घालू नाही. आपल्याला अजून लय काम करायची मी काय लगेच तुझ्या समोरच घेतो इथं पिऊन. आणि जास्त नको पिऊ बर का गंग्या. नाही अर्धीच पितो. हा हा बया आणि तुला तर काही बाबा प्यायला जातच नाही. हा? चालते. हा? तर तू पण घे थोडी. नको बाबा मला. अगं हा, हा. तुला पण चांगला मूड येईल ग. नको नको मला येतो बिगर प्यायल्याचा बी मोड. येतो का? हा. येतो. हा? मीच घेतो सगळी मारून. घे मारून पटकन. त्याच्याशिवाय ना मला पण मूड नाही यायचं. बाबा तुला लागली वाटतं चढायला. इंजिन तापायला पण लागतं. इंजिन तापलं की मजा येते शांती. हा हा तो एवढी घेतली का वडून गंग्या घेतली का तो वडून एवढी बी. अय्या, आणि इकडं ती बाटली ते काय ती बाटली मानावऱ्यांनी पाहिली ना बाबा उघड डोक्याला आणि इकडे देते ठेव बरं का. तिकडं लपून जरा मस्त पैकी डोक्यात तार आली. आता मला चढली शांत. आपण इथंच सुरुवात अय करू आता. बाबा, असं काय करू राहिला? अगं, इथंच करू ना थांब ना. इकडं इकडं कुठं? नाही नाही, इथंच. अय, सोड ते तिकडं मध्ये जाऊ ना. मला आहे ना आता मूड आला. आता आहे ना लगेच खपाखप सुरुवात करतो. अहो, बाबा मी काय म्हणते का की ऐक ना तिकडे जाऊ ना मग. अगं थांब ग एक राऊंड इथंच घेऊ मारून मग बघू तिकडं थांब ना जरा. अगं थांब ग तू. अय बाबा सोड कोणतरी आले. आता कोण आलं थांब जरा मला अय, पहिलं गंग्या, ओळखू दे. हा. सोड. काय झालं? दार वाजवू नको. आईला तुझे घरी आलं की हाच मोठा डोक्याला ताप आहे. हा, शेजारी शेजारी पाजारी असेल बघ काढून ते पडा दिसून बघ. ए
गंग्या काय अरे मा नवरा आहे मा नवरा कसा काय आला बाई ए, तू तर लग्नाला गेला होता आता काय करू बाई आता शांती तू इकडे बाबा काय तू ये इथं बस बाबा असं कुठं बस तू थांब तू आहे ना तू काय करते तू माझ्या बोकडे बसती का काय नाही नाही हा? थांब तू थांब पण तुला असं झाकलं त्याला दाखवून उघडी बाबू हे गंग्या बाबा तू 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 इकडे तू तर तू सांग. इकडे तू मला ना चांगलं साडी ठेव आता तू मला साडी बाबा, ठेव. तू काय करू राहिलेस? थांब ना मला लपू दे ना इथं कुठं लपून राहिले गंग्या कुठं लपू मग आता तू असं काय करू राहिलं बाबा अरे काय तू ये शांती बाई, अगं मी पदरात लपू का इथं नको रे बाबा इकडे लपूरशील तू पण मी दार कसं उघडू इकडे इकडं कुठं लप आता बया, तू इकडे इकडं कुठं ते हे गंग्या हा. एक काम करायचं का काय? हं? तू ये ना तिकडे गॅलरीत लपतो का हा घ्या लपतो चल इकडे संडास मध्ये लपतो का सांडासच नको नको. सांडासच आहे ना माझं दम गुद मारतो हा का तुला ना लई झाली बाबा तू कुठं लय झाली नाही का लय झाली तू तिकडं कोणा पडू तिकडे चालले गॅलरी मध्ये लपली ते तुला बाबा कुठे गॅलरी दिसत झाली मला इकडे आहे का घ्या. हा. तू एक काम करतो का इकडं किचन वाटेवर बसतो का मला सगळं हा, बस आणि ना मी ना असं सांगेल का ते बाबा थांब पुतळा ठेवला मला पुतळा हा पुतळा असा बसतो का असं बसू का बया हा गंग्या हा तू अख्खा दिसून राहिला नको ते नवऱ्याला दिसशील ना बाबा तू चादर अंगावरून टाकते का चादर नको नको इकडे गॅस पैसे नको बाबा थांब तुला आहे ना गॅलरी फ्रीज मध्ये बसू का फ्रीज मध्ये हा फ्रीज मध्ये बसू ए बाबा हा. नको पूर्ण गार होशील तू फेरी मध्ये मग कुठं बसू तू ये ना तू गॅलरीतच चाल बरोबर चाल. गॅलरी मध्ये इथं गॅलरी आहे का हा हा. जाय. गंग्या इकडे बसून राह बर का हा. हा मी दार उघडीते तू मुर्दा म्हणशील कवाची पुढं गेली हा हा, उघड उघड बर बर भया ठेवलं बाई एकदाच या गंग्याला गॅलरी मध्ये आता काही टेन्शन नाही बाई गॅलरीत काही मानावरा जाणार नाही पण हा आला कसं काय चल मला जाऊन पाहू दे बापरे. आले आले काय करीत होती एवढा टाइम हा ते कवाची कडी वाजित होतो इड तासा पाहून दरवाजाची कडी वाजित होय ते कुठं काय ते लोळत होते लोळत अशी कशी झोप तुला म्हशी सारखी हा मग म्हैस म्हणून राहिले का नाही, नाही. डोळत होते ना लई तार होती डोळ्यावर झोपाची ना आणि त्याच्यामुळे मग ते काय आता उघडायला दार जमलंच नाही बाई पण तुम्ही आले कसे काय आलो कसं काय लग्नाला गेले होते ना रात्रीचं लग्न आहे ना अगं रातचं लग्न आहे हा. पण नवरदेवाची फुईच वारली फुई हा होय वारली फुई मेली हा का आटेक आला हा मग लग्न झालं कॅन्सर हा का मग आम्ही माग वळून आलो हा का बया कॅन्सल झालं का त्या फुईला मारायला आता सुचलं का म्हणजे तू का बरं त्या लोकांना अशी बोलू राहिली ते पुढं पुढं बरं झालं फुई पुचाकली त्या नेवर देवाची तुम्ही आले घरी आलो निघून हा हा बरं बरं शांता हा का ग आपल्या घरामध्ये तंबाखूची पुडी आहे का नाही बाई तंबाखूच्या पुड्या संपल्या होत्या ना ड्रावर मध्ये का मध्ये ड्रावर नाही नाही सगळ्या खाऊन घेतल्या तुम्ही किती तंबाखू खात्या संपली आहे का हा मग थांब हा मी ना जाऊन तंबाखूची पुडी घेऊन येतो असं म्हणते हा. का बरं बरं तुम्ही जा बर का तंबाखूची पुडी घेऊन या हा, आणतो वाटलं तर कोणी मित्र भेटले तर गप्पा बिप्पा मारा काय एवढं घाई नका करू घरी का बरं हा? घरी यायची एवढी घाई कशाला करू राहिला असं म्हणते मी घरात आल्यावर तुला गत होतं का नाही बाई तुमचं तर वेगळंच राहतं बाई जावा हा आलो घेऊन हा हा आलो हा हा बापरे बरं झालं बाई नवऱ्याची बाई छाप संपेल होती गेला पुढे आणायला आता तेवढ्या वेळामध्ये मी ना गांग्याला लगेच काढूनच देते म्हणजे मग नवऱ्याला संशय नाही काहीच नाही बाई चाल बाई आयला
शांतीचा नवरा हराम घोर साला माझा घालायचा टाइम हराम घोर साला मध्येच टपकला हा आयला पण मी इथं जर दिसलो ना तर शांतीला किती त्रास होईल मी आहे ना फेकणं आहे ना वर जाऊ काय वर ना असा वर हा वर जातो वरनं निघून जातो इथं पाईप होता पाईप गेला कुठं वर जायला तर रस्ता नाही हा हे खाली जवळ आहे एक टांग टाकली ना तर मी लगेच जाईल खाली गेलो की मी घरी निघून जाईल हे असंच करतो मी आहे ना एक टांग टाकतो आणि खाली उतरून निघून जातो माझं आहे का नाही शांतीच्या नवऱ्याला संशय येणार नाही मी आता आहे ना एक टांग टाकतो आणि लगेच जातो अशी टांग टाकली ते आहे ना मी लगेच घरी करतो टांग पोचणं कसे झाले परत टांग टाकतो परत पाय पोचणं कसा झाले हा आता आहे ना तिथनं आहे ना मी लगेच आहे ना उड्याच मारून जातो म्हणजे त्या बिचारी शांतीला तरच नाही म्हणत जातोच मी घरी आता जातोच मी घरी बाई चल बाई गेला बाई नवरा या ना बापूची पुडी आणायला चला आता दार उडून पाहू दे बाई या गांग्याला घेऊ दे मधी आणि लगेच बाहेर काढून देते बाई त्याला बिचारा मी बसून बसून वैतागला असं बया गंग्या कुठं गेला बाई हा गंगाराम हा इडं तर भांडे कुंड्यांची जाळी पडली इडच बसून राहता ना त्याला म्हणले इडच बसून राहील हा बाबा गेला कुठं नेमका दरवाजा तर लावेल होता हा बया घाबरून गेला काय ना बाई वर्गाची हा वरतीच गेला वाटतं त्याला वाटलं का शांतीला तिचा नवरा त्रास देईल चला आपण वर जाऊन बसावा वरतीच गेला वाटतं हा जाऊ दे बाई चला आता त्याला आहे ना गच्चीवरून खाली आणते आणि त्याला सांगते जाई पळून तिकडं तसाच देते खाली काढून तिकडून तसंच त्याला बापरे हा हे आणि तिडच गॅलरीत बसायचं तर गच्चीवर कशाला जाऊन बसला चाल बाई आता त्याला म्हणून जाई निघून देते काढून त्याला भया हा गंग्या तो गच्चीवर दिसला नाही बाई हा मग हा नेमका गेला कुठं हा गेला रे तू कुठं जाणार आहे बाई एवढं उंच फॅट आहे हा हा असं काही जादू सारखा कुठं गेला उडून हा वरती सगळीकडे पाहिलं हा वरून गच्चीवरून घाबरून गेला काय ना बाई घरी निघून जाऊ दे मरू दे गेला असेल निघून घरी बरं झालं बाई मला लय टेन्शन आलं होतं म्हणले मानावऱ्याने पाहिलं तर आली आली तांबाखूची पुडी घेऊन काय कुठे पुडी पुढे काय खिशा तुम्ही एवढं तोंड का म्हणून सोडलं डोकं दुखं राहिलं तुमचं डोकं बिकं नाही दुखत हा पाहूनच डोकं दुखायला तुम्हाला एवढा टाइम कस काय झाला पण पुढे आणायला इकडे तुला सांगतो इकडे इड नको इड नाही सांगत मी हा मध्ये बेडवर बसलो का हा. मग सांगतो चल बया काय सांगायचं ते सांगा नाही इकडे जाता चाल ना सांगतोय ना शांता तुला चाल तुमचा चेहरा एवढा लईच उतरला पण बघा बरं एवढा काम आला हो तुम्ही नेहमी विचारित राहते बाई उन्हाळ्याचे दिवस चालले ना घाम येणारच ना हो हा उन्हे आहेत बा ते काय सांगत होते तुम्ही अगं असं सांग तुम्हाला मग जेवण खावण काय आता जेवण मरू दे हा. लय मोठी घटना घडली भया काय झालं आपले- कोणाचा काय ऍक्सिडेंट बिस्किडेंट झालं नाही 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 मग आपल्या या बिल्डिंग वरून आहे ना कोणाच्या तरी गॅलरी मधून आहे ना हा. एक माणूस धपक्यान खाली पडला भया हा. काय सांगू राहिले तुम्ही हो दुखदुखी राहिली होती हा का असं रक्ताचं थारोलं झालं हा आणि असे हात पाय फोडीत होता हा हा भया, तोंडावाट रक्त चाललं हा का मेंदू आता इकडं हा अका, का, 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 का. म्हणजे कुठून पडला तो गॅलरीतून का कोणच्या तरी गॅलरीतून पाडला बा हा का पेल होता त्याचा वास सुद्धा यायचा हा का बापरे आणि तुला काय झालं आता हा? नाही नाही कुठं काय
बाई सारखा तिकडं आप- कुठं कुठं काय ते- मग तू अशी घाबरून गेली. अहो घाबरून कुठं गेले आता कुणी का होईना समजा एखादं पडलं माणसाला वाईट वाटतच ना आणि त्याशिवाय आपल्या बिल्डिंग मध्ये अशी पहिलीच घटना आहे दुःखद हा. घटना बरोबर. थोडं मनाला चुरचुरच लागून राहिली बाई मी काय म्हणते ते माणूस म्हणजे माणूस होता का बाई होती किमान तो केवढा काय किंवा त्याचा रंग बिंग कसा होता या का बा काळा सावला होता, हा बारीकसा होता. बारीक होता का बाया हा काय झालं? नाही काय नाही अगं लई एवढं खुटूक होत असं. खुटूक हा बाया एवढं खुटूक म्हणजे हा गांग्याच वाटतं काय करू आता काय म्हणते? हा? कुठं काय तुला काय झालं ग एवढं तिकडं तोंड करून काय बोलत होती तू? तिकडं कुठं तोंड करून बसा ना खाली बसा ना तेच म्हणले बाया कोणी का असा ना एवढा असू नाही तर एवढा असू जीवच आहे ना हा मग त्याच्यामुळं थोडं मनाला चुरचूर लागून राहिली बाई सुटसूर म्हणजे मग एकानं गाडी बोलावली, हा. त्या गाडीत टाकून दवाखान्यात नेलाय. हा का मग दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही. हा मग तो डॉक्टर म्हण हा 1-2 घंट्यात जाईल म्हण. हा का हा. दिवस सुद्धा राहू शकत नाही हा माणूस. नाही का हे रक्त गेलं. हा का मग तिथं पोलीस गोळा झाली. काय सांगायचं शांत तुला? हा आता पोलीस इकडे येणार हा आणि सगळ्या बिल्डिंगची चौकशी होणार हा हा आणि कोणाच्या गॅलरीतून पडला हा ते सुद्धा सीसी कॅमेरा मध्ये पाहणार. कोणाच्या तिथं पाहुणा येईल होता सगळी चौकशी करणार पोलीस लोक. हा का मग त्याच्या गॅलरीतून तो माणूस पडला हा आणि मग तुला सांगतो हा. त्याच्यावर केस होणार. केस होईल का मग मग केस झाले हो हा. आणि त्या लगेच त्या घरावाले जेलमध्ये जाणार. बाया जेलमध्ये जातील का हा तू काला उठती बसती ते कुठं काय तो थोडा आपल्या घरात आलता. हा हा हा? हा आपल्या इकडं कोणी येलच नाही आणि मग- आपल्याला काय घाबरायचं काम आहे काय द्यावे मग तो दवाखान्यात नेला. हा का हम्म. ते मरलच का जागणार नाही का मग फक्त 1.5 तासाची ना त्या मुदत दिली डॉक्टरनं. हा आणि त्याच्यात आहे ना मग बाकीचे सगळे काढून दिले घरी. हा का डॉक्टर म्हणत तुम्ही जा. बरं ते मी काय म्हणते तुम्हाला त्या तिकडे स्वयंपाक पडेल तुम्ही जेवण करून घ्या बरं का ते मला काही भूक नाहीये का बाई बरं तुला भूक नाही? हा, हा. मला शांता हा. जाऊ दे मला भूक नाही मी घेतो झोपून. चाल ग झोपून घेऊ आपण दोघे. झोपायचं हा. का ते मी काय म्हणते हा? थांबा बाई फोन आलाय ते मैत्रिणीचा त्या फशीचाच फोन असेल बर का पाय काय म्हणते पाय. हॅलो काय घेऊ फशे हा तुझ्या पुरीचा वाढदिवस आहे ना येते मी हा लगेच येते 5 मिनिटात. हो हा अहो मी काय म्हणते ते मैत्रिणीच्या पोरीचा वाढदिवस आहे ना फशीच्या पोरीचा तर जाऊ का मग वाढदिवसाला? मग तू असं कर हा कवा येशील? ते येते ना मी लगेच. ये मग जाय गाडी भाऊ. हा ते मी काय म्हणत होते ते माणूस दवाखान्यात नेला तो कोणत्या हॉस्पिटलला नेले? तुला काय करायचंय एवढ्या पंचायती कोणच्या नेले आमच्या का नेलाय का तमक्या का नेलाय? तो कुठं आपल्या घरी येईल होता. हा ते बरोबर आहे. काल उद्योग करते रिकामी लईच चौकशा तुला या. मी काय म्हणते हा? ते ते वाढदिवसाला चाललीच आहे ना आता मग जाता कोणी विचार द्यावा परमेश्वरा जगवाचं सुखाचं राव म्हणले त्या माणसाला डोळ्याखाली तरी घालून घ्यावा आपल्या बिल्डिंग मधून पडेल तेवढं दवाखान्याचं नाव सांगा ना बाई. हा त्या का हा, त्या. म्हणजे तू जाणारच आहे का? जाणार म्हणजे जाईल बाई रे, उभ्या ना हा त्याला आहे ना गंगूबाई हॉस्पिटलला नेले. गंगूबाई हॉस्पिटलला हा, नेले. हा. ते तिकडं खालच्या आळीचं खाली बरं तू तिकडे जाऊ नको. हा. तू ये ना एक तर तू घाबरायचे हा. रातची झोपात उठाय बसली तू. हा हा? नाही जात मी. हा मग फक्त इकडे वाढदिवस कर आणि निघून ये घरी. बरं चालेल तुम्ही घ्या झोपून. हा जाईल हा. मी झोपतोय. झोपा बर का मला थोडा उशीर लागेल बर का. हा जा. हा पांघरा देऊ का तू? नको येऊ का मग येऊ का? अशी काय अशी गुच
हुसकी लागल्यासारखी. येऊ का मग काय कणती का आला? ते नाही थोडं कोरड पडली ना. पाणी पे. नाही काही नाही, येते मी जाऊन आता. हा ये. हा बाया, नवरा झोपलाय बाया. आता त्यांना म्हणले आता काही उठू नका. बाई काय करू आता, हा गंग्याच पडला खाली. एवढा एवढासा वाटा, म्हणजे तोच एवढा एवढा आहे. म्हणजे हाच गेला का काय? हे गंग्या, अरे तुला कुठं पाहू आता? असं का केलं तो? मला वाटलं तू गेलं रीते का काय, गच्चीवर गेला का काय? तू तर डायरेक्ट स्वर्गातच जातो काय आता? बाई मरू दे आता. त्या गंगूबाई हॉस्पिटलला नेले, तिथं जाते, त्याला डोळ्याखाली घालून येते. थोडेसे पैसे घेतले काढून येते आता ड्रावर मधून, इथं ठेवले आणि जाते. बाई लागली तर गंग्याला तिथं काय आलं तर देऊन टाकी दे. पण देवा परमेश्वरा, माय गंग्याला वाचव रे, त्याला जीवदान दे रे. असं नको मारून टाकू नको रे. कसं मी येडीनी त्याला तिकडं लपवलं, इकडं संडासात लपवलं असतं ते एक बरं झालं असतं. चला आता आहे ना, पहिलं मला असं झालं, त्याला कधी डोळ्याखाली घालील, पहिलं जाऊन येते बाई.